रोजचे पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा ही रेसिपी बनवून पहा. काय करायचे पहा. सर्वात आधी आपल्याला एक बटाटा घ्यायचा आहे. बटाटा व्यवस्थित सोलून घ्यायचा आणि यानंतर याला किसणीने व्यवस्थित असं किसून घ्यायचं. पाण्यामध्ये ठेवून द्यायचं म्हणजे बटाटा आपला काळा किंवा लाल पडत नाही. आता लगेचच एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 चमचा रवा, 1 चमचा बेसन पीठ घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यामध्ये गरजेप्रमाणे पाणी ॲड करायचं आणि याचं मिश्रण बनवून घ्यायचं. मध्यम अशा स्वरूपाचं मिश्रण बनवायचं, झाकून ठेवायचं. 10 मिनिटानंतर झाकण काढायचं, मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये आवडीप्रमाणे भाज्या घालायच्या आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता किसलेला जो बटाटा होता ना, तो व्यवस्थित असा पाण्यामधून निथळून काढून घ्यायचा, पिळून घ्यायचा आणि मग यामध्ये घालायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सर्वात शेवटी चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं. 1 चमचा पांढरे तीळ घालायचे, मिक्स करायचे. आता चमचाभर पाणी टाकून मध्यम अशा स्वरूपाचं हे मिश्रण बनवून घेतलं. लगेचच पॅनला तेल लावून घ्यायचं. हे मिश्रण सोडून चमच्याने अलगद असं पसरवून घ्यायचं. तर इथे मस्त असे आपण पौष्टिक गव्हाच्या पिठाचे थालीपीठ बनवत आहोत किंवा तुम्ही याला पॅनकेकसुद्धा म्हणू शकता. मध्यम गॅसवरती झाकून ठेवायचं. दोन्ही बाजूनी अलटीपलटी करून छान खमंग असं याला भाजून घ्यायचं. अगदी झटपट असे हे गव्हाच्या पिठाचे थालीपीठ तयार होतात. खायलासुद्धा पौष्टिक आहेत आणि झटपटसुद्धा तयार होतात. कमीत कमी तेलामध्ये तयार होतात. हे बनवण्यासाठी आपल्याला इतर कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. तुम्हीसुद्धा मस्त पौष्टिक असे गव्हाच्या पिठाचे हे थालीपीठ किंवा हा नाश्ता नक्कीच बनवून पहा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर घरगुती भोजनला नक्की फॉलो करा.